सारासार विचार त्या ठिकाणी केला आणि त्या संदर्भामध्ये आज संध्याकाळपर्यंत पक्षाकडनं अधिकृत नावाची घोषणा त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल. कारण आज मंत्रिमंडळाची पण बैठक आहे. मला स्वतःलाही अधिकार दिशा कमिटीच्या बैठकीचा खरंच मुंबईला त्या ठिकाणी यायचं या संदर्भातला पक्षाचा जो निर्णय आहे त्याची अधिकृत घोषणा संध्याकाळी त्या ठिकाणी होईल. उद्या अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून हे त्या ठिकाणी मांडला जाणार आहे. अखंड विचार करत असताना प्रादेशिक समतोलाचा विचार केला, इकडे जी काही समीकरणं असतात त्याचा विचार केला, पक्षाच्या संघटनेमध्ये काम कशा पद्धतीने होऊ शकतं या संदर्भामध्ये सुद्धा विचार त्या ठिकाणी केला आणि सगळ्याचा सारासार विचार करत पक्ष मजबूतीच्या दृष्टीकोनातून आम्ही या संदर्भाचा निर्णय संध्याकाळपर्यंत घोषित सांगितलं की जवळपास 75 कमी सेवा करण्याचं ज्यांचं पक्षासाठी योगदान आहे. दादांनी NDAमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतरचं योगदान मोठ्या प्रमाणात केलं. काँग्रेसमध्येसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा लोकांनी सोबत त्या ठिकाणी काम केलेलं आहे. या संदर्भातला सारासार विचार केला. नाराजी प्रादेशिक नाराज यावेळेला 70-75 अर्ज होतात आणि एखाद्या नावाची होणार आहे घोषणा म्हणजे 74 लोकांना उमेदवारी मिळू शकणार नाही हे नक्कीच आहे. त्यामुळे हे सगळीकडेच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे असं नका भागणार की वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये ज्यावेळेला इच्छुकांची संख्या वाढत राहते त्याला स्वाभाविकपणाने एकच जागा आमच्या वाट्याला येणार आहे आमच्या संख्याबळानुसार. आज आमचं संख्याबळ 39 आहे. बहिणींचा निकाल 4 तारखेला आहे त्यावेळेला आम्ही पुन्हा त्याच्यावरती पोचणार आहोत. अशा वेळेला ह्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी आहेतच. म्हणून पक्षामधला एकोपा एकसंघपणा नाराजी कमीत कमी कशी राहील या संदर्भातला सुद्धा साराचा विचार कोर कमिटीमध्ये जे पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद.